असीम, झालं का लिहून? हो. काय लिहिलेस बघू? काय लिहिलंयस असीम? हे काय कोंबडीचे पाय काढलेत रे? असं लिहितात? चल परत एकदा लिही, स्वच्छ अक्षरात लिही. मी वाचणार आहे, लिही. ते गुरुजी किती चांगले होते ना. असीम, तू आता अभ्यासाकडे लक्ष देणार आहेस? हा, आपण ना रोज त्यांना भेटायला जाऊ. ते मला शहाणा मुलगा पण म्हणाले. असं नको बघूस, करतोय. व्हेरी गुड, कर. आजची डेट काय आहे? आज आहे 20 जून आणि उद्या आहे 21 जून. म्हणजे उद्या निवीचा वाढदिवस आहे. निविताचा वाढदिवस, निविताचा वाढदिवस, निविताचा वाढदिवस. हळू हळू हळू. जीजू, आपण उद्या काय करायचं? आपण उद्या ना काहीतरी स्पेशल करू. आपली स्पेशल निविता आहे ना, म्हणून. ती ताई माझी आहे, तुझी बायको आहे. सॉरी, चुकून बोललो, चुकून, सॉरी. जीजू, आपण ना उद्या खूप म्हणजे खूप म्हणजे खूप मजा करू. हो का? म्हणजे नक्की काय करायचं रे? म्हणजे आपण काय करायचं, काय करायचं, काय करायचं? हा, आपण ना खूप 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 फुगे फुगून आपल्या सगळ्या घरात लावू आणि आपण एक मोठा केक आणू आणि निविताला गिफ्ट देऊ. त्यापेक्षा आपण तिच्यासाठी काहीतरी करूया. काय म्हणतोस? करूया. मग हा, मग ना मी तिच्यासाठी कार्टून वाला ग्रीटिंग बनवतो. कार्टून? तू आहेस की तिच्या आयुष्यात एवढा मोठा कार्टून? जीजू, अरे ती काय लहान आहे का आता? हा, मग मी एक फ्लावर वॉल बनवू. हे बेस्ट आहे, हे करतो. हो. बरं ऐक, आपण निवीला ना आज रात्री आणि उद्या सकाळपर्यंत विश करायचंच नाही, कळलं? पण का? अरे आता विश केलं तर मग उद्या सरप्राईजला अर्थ करायला. आपण ना तिच्यासाठी एक मस्त केक बनवू आणि मग संध्याकाळी केक कटिंग करू. तिला असं वाटेल की आपण बर्थडे विसरलोय, कळलं का तुला? पण निविताला वाईट वाटेल. अरे मग सरप्राईज दिले तर खुश होईल ना ती. म्हणजे हे सगळं मी निविताला सांगायचं नाही? नाही सांगायचं, अजिबात नाही सांगायचं. मग सरप्राईज काय राहिलं? आणि गंमत आहे, प्लॅन असा आहे की तिला असं वाटलं पाहिजे की आपण बर्थडे विसरलोय, म्हणून हे सिक्रेट पोटात ठेवायचं, कळलं? पण जीजू, तुला माहिती आहे का, मला ना सिक्रेट पोटात ठेवताच येत नाही. आणि जर सिक्रेट पोटात ठेवला तर मला पोटच दुखायला लागतो. अरे पण असीम, एकच रात्र आहे ना फक्त, आणि तसंही आपण उद्या तिला विश करणारच आहोत, हो की नाही? मग माझी पण तर एकच ताई आहे ना, तिला विश नाही केलं तर चालेल का? असीम, तू बस इथे बस. ऐक माझं, अरे आपल्याला निवीला सरप्राईज द्यायचंय. सगळंच जर आधीच सांगितलं तर मग सरप्राईज करायला. तुला कळतंय का असीम? पण मग असीम, आता ना असीम, तुला जे लिहायला सांगितलं होतंस ते लिहिलंस का तू? हो, तेच लिहितोय ना. स्वच्छ अक्षरात लिही. झोपला नाहीत अजून तुम्ही दोघे? मला वाटलं झोपला असाल. असीम, हे काय करतोयस आता? ताई, ते आम्ही दोघं असीम, अभ्यास. ते मी अभ्यास करत होतो आणि जीजू मला शिकवत होते. आता ह्या वेळेला? ते उद्या सकाळी उठल्यावर कर. आता झोप चल, नाहीतर सकाळी जाग नाही येणार तुला. चल बंद करते. ताई, तू झोप ना, आम्ही झोपतो थोड्या वेळाने. अजिबात नाही, आता तिघांनी झोपायचंय. ताई प्लीज ना. आता झोपला नाहीस ना तर उद्या शाळेला सुट्टी होईल तुझी, आणि मला ते चालणार नाही. तुम्हाला असं कळणार नाही ना? ठीक आहे. असीम, चल झोपूया आता. काय
देवा, आज माझा वाढदिवस आहे. खरं तर गेल्या वर्षभरात जे काही घडलंय त्यामुळे आज वाढदिवस साजरा करावा असं वाटतच नाहीये मला. पण देवा, माझं एक मागणं आहे तुझ्याकडे. माझ्या दोन्ही कुटुंबांना सुखात ठेव. कुठलंही दुःखाचं सावट आमच्यावर येऊ देऊ नकोस. आणि माझ्या असीमलाही लवकर बरं कर. खूप लहान वयात किती काय काय सोचलंय त्याने. त्याला आता फक्त आनंद मिळू दे. आणि देवा, माझे बाबा जिथे कुठे असतील ना, त्यांनाही सुखात ठेव. असीम, 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 बाहेर ये लवकर, शाळेला उशीर होईल नाहीतर. काय झालं? पप्पी घ्यायची होती. का? ते तू माझी लाडकीच आई आहेस ना, म्हणून. हो ना जिजू? हो का? तू पण माझा लाडका आहेस. तू आवरलं का नाहीयेस अजून? हा असीम, अरे जा पटकन युनिफॉर्म घालून ये, नाही तर शाळेला खूप उशीर होईल. काय असीम, हे बुक्स पण सगळे असेच ठेवलेस इथे. काय झालं? निविता, माझं पोट खूप दुखतंय. जर मी आज शाळेला नाही गेलो तर चालेल? आज स्पेशल दिवस आहे ना. स्पेशल डे? ते म्हणजे स्पेशल सुट्टी घेऊ शकतो का? माझं पोट खूप दुखतंय ना, म्हणून. घेऊ दे का सुट्टी? हा, मला पण असंच वाटतंय. खूप दुखतंय का रे? होत आहे, खूप दुखतंय. बरं ठीक आहे, तू आज घरीच थांब आणि तू खाली बस. मी तुझ्यासाठी ओवा आणि गरम पाणी आणते. हा, त्यांनी तुला बरं वाटेल. हा, कशाने दुखतंय याचं? काय झालं? काही नाही निवी, अगं तू जा ना, ओवा घेऊन ये, मी बघतो त्याच्याकडे. असे काय हे दोघं? माझा वाढदिवस विसरलेत वाटतं. अगं जा. हो हो. अरे हे असीम, काय झालं तुझं? जिजू, माझ्या पोटात सिक्रेट राहतच आहे. मला कस तरी होतं. बर, तुझ्या पोटात सिक्रेट राहत असेल ना, तर एक काम कर, तू जाऊन ना राशीला सांग. म्हणजे कसं, कोणाला सांगितल्याचं एक समाधान मिळेल तुला. हा, पण काही करून निवीला सांगू नको. प्रॉमिस? प्रॉमिस. हा. राशी, अश्विनी मावशी, दार उघडा. अश्विनी मावशी, मला कसं तरी होतंय. राशी, राशी, राशी दे. काय रे, काय झालं? काय नाही, मला ना तुला काहीतरी सांगायचंय. सांग ना, काय सांगायचंय? अरे, आज माझ्या ताईचा वाढदिवस आहे आणि मी तिला विश केलं नाहीये. का रे? अरे, आम्ही तिला सरप्राईज देणार आहोत. वाव, सरप्राईज. आणि मी आणि जिजू मिळून केक पण बनवणार आहोत. हो. आणि जर मी ही गोष्ट कोणाला सांगितली नाही ना, तर माझ्या पोटात दुखतं. म्हणून मी तुला सांगितले.
तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस ना, प्लीज हे कोणाला नको सांगूस आणि ताईला तर अजिबात सांगू नकोस. बाय, मी जातो. लाडक्या निवेदिताला सरप्राईज द्यायचा प्लॅन चालू आहे होय. वा, सरप्राईज तर तिला मिळणार. हा, आता त्यामुळे आनंद होईल का दुःख हे मात्र मी ठरवणार. माझ्याशी पंगा घेतल्यास निवेदिता, तुला तर आनंद कधीच मिळू देणार नाही मी. किती सुंदर दिसतेस का तू. हॅपी बर्थडे निवी. अगं, लक्षात होतं ना तुला? विश का नाही केलंस काल रात्री? जर मी काल रात्रीच विश केलं असतं तर मग हा गोड लटका राग मला कसा दिसला असता. बर, चल सांग काय हवंय तुला. सांग ना काय हवंय तुला. तू मागशील ते देईन मी. अरे काय हवंय काय धन्या? ओवा ओवा हवाय मला. जरा बघ तिकडे आहे का ठेवलेला. ओवा कुठे ठेवलाय मी? हॅपी बर्थडे निवी. धन्या, अरे तू बघत काय बसलायस माझ्याकडे? जरा ओवा शोधायला मदत कर ना मला. त्याचं पोट का दुखतंय तेही कळत नाहीये मला. दम्याचा कुठला प्रकार नसेल ना हा? त्याचं खूप दुखायला लागलं ना पोट तर आपण त्याला सर डॉक्टरकडे घेऊन जाऊया. डॉक्टरकडे नको निवी. अगं आणि तू नको टेन्शन घेऊस. कधी कधी असं लहान मुलांच्या पोटात दुखतं, त्यामुळे नको टेन्शन घेऊस तू. सापडला. थांब मी त्याला देऊन येते ओवा. अरे असीम, बरं झालं तू आलास. दुखतंय का रे? खूप दुखतंय ना? हो. हा ओवा खाल्लास ना की तुला बरं वाटेल. हा, हे घे. हा ओवा चावून चावून खा आणि हे पाणी पी, बरं वाटेल तुला. चल. अरे नको, कसं पोटात दुखतंय ना, हे औषधासारखं काम करतं. चल पटकन पटकन घे. असीम, धन्या त्याला धर रे, जरा हात खाली कर त्याचा. धन्या त्याच्या पोटात दुखतंय. बस बस, झालं 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 झालं. चावून चावून खा आणि मग हे पाणी पी. पी. गुड बॉय. दुखायचं थांबलेला पोट. व्हेरी गुड असीम, व्हेरी गुड. आता अजिबात पोटात नाही दुखणार तुझ्या. हा, पूर्ण संपव. बरं निवी, मी काय म्हणतो, मी बघतो असीमकडे. तू जा ना कपडे मशीनला लाव जा. आणि तोपर्यंत ना मी असीमसाठी मस्त काढा बनवतो. काढा? तुला काढा बनवता येतो धन्या? हा, येतो म्हणजे मी तसं बनवतो कधी कधी. तू जा ना, जा. मी बघतो असीमकडे. जा. बरं ठीक आहे. पाणी पिऊन झालं की आराम कर. हा, मला नकोय काढा. ए गप, तुला काढा बिडा काय देत नाही मी. आणि किती ओव्हर ऍक्टिंग करशील रे. हा, बरं थांब. हे बघ. असीम, तुझ्या निविताला ना चॉकलेट केक खूप आवडतो. आपण तोच करूया. चॉकलेट केक? ओरड, अजून मोठ्याने ओरड. सगळ्यांना ऐकू जाईल ना. हळू बोल. चॉकलेट केक मला पण आवडतो. हो ना, मग करायची सुरुवात. हो. मी काय करू? तू काय करशील? हा, तू एक काम कर.
मी मोबाईल मध्ये ना रेसिपी काढून ठेवली आहे, ती हळूहळू वाचत मला सांगत जा, मी तसं तसं करत जाईन. चालेल? चालेल. हे घे. रेडी आहेस? रेडी. बरं सांग, पहिलं काय करायचंय? 1 वाटी साखर. 1 वाटी साखर म्हणजे वाटी लागेल. 1 मिनिट. वाटी असीम, छोटी वाटी घेऊ की मोठी वाटी? अरे यात कसं लिहिलं असेल? आपल्याला छोटी वाटी घ्यायची का मोठी वाटी? आपल्यावर आहे ना, आपल्याला मोठा केक बनवायचा का छोटा केक? बरोबर आहे. हुशार आहेस रे. ते तर मी आहेच. पर मी काय म्हणतो, आपण मोठीच वाटी घेऊ. चालेल? आता मिक्स करू? हो. हा. असीम, निघत आहे. काढा काढा काढा, बाजूला काढा, बाजूला काढा. असीम, अळशी घे, अळशी. हा. हे काय करतोयस तू? तेच काढा बनवतोय. असीम, तुला थोडस गोड लागत असेल ना? एक काम कर, साखर घे थोडीशी, जा. हो. आता आलं लक्षात. असा प्लॅन आहे का यांचा? माझ्यासाठी केक बनवणं चाललंय. वाव, तरीच म्हटलं पोटात कसं दुखायला लागलं अचानक. ठीक आहे, तुमच्या दोघांचं सरप्राईज मी खराब नाही होत देणार. मी हे सांगायला आले होते की मी जरा मैत्रिणीला भेटून आले. म्हणजे कधीपर्यंत येशील? माहित नाही रे, बऱ्याच दिवसाने भेटतोय ना, आज उशीर होईल कदाचित. अच्छा, उशीर होणार आहे का? पण म्हणजे संध्याकाळपर्यंत परत येशील ना? संध्याकाळपर्यंत आली पाहिजे मी. हो, येईन ना. हा, मग ठीक आहे, मग काय हरकत नाही. आरामात ये तू. हा, बर, येते आम्ही. हो. एक चपातीचं पीठ कोणी इथे ठेवलं? असीम, ठेव तिथे जागेवर मागे. बरं चला. आणि काढा करणार असेल तर उकळायला तुला गॅस ऑन करायला लागेल. गॅस बंद आहे? हा, ते असीमने चुकून बंद केला असेल. काय रे असीम? करतो. बाय सीम. बाय निविता. लवकर नको येऊस. वा असीम, तर छान मिक्स झाले. पुढे काय लिहिले वाच. जीजू. काय रे असीम, काय झालं? खरंच पोटात दुखायला लागले की काय? ना असीम, जा, जाऊ नये. मी आलोच. हा. पुढे काय आहे? अरे, फोन का बंद झाला? नेमकी चार्जिंग संपली. तर चार्जर कुठे ठेवलाय? अरे वा, यांनी तर मला आयतीच संधी दिली आहे. आता बघूया या निवेदिताचा बर्थडे कसा सेलिब्रेट होतो ते.
हॅपी बर्थडे निवेदिता.